कुंभ रास अलविदा शनिदेव. जाता जाता शनीचं वरदान. खूप चांगली सवय आहे की ती बदलतेच आणि आता तीच वेळ बदलण्याच्या आपण शनीला अलविदा म्हणण्याच्या मार्गावर आहोत. त्या शनिदेवांना ज्यांच्या निरोपाची वेळ आता जवळ आली आहे असे शनिदेव जे जाताना आम्हाला एक मोठं वरदान देऊ जाऊ इच्छितात. नेमकी काय असेल हे वरदान, हे शनीचे वरदान, याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत. आणि कदाचित शनीला समजून घेण्यासाठीच आपण इथे एकत्र आलो आहोत. ते शनिदेव जे कुंभ राशीचे स्वामी आहेत, ते शनिदेव यांनी मागील 2.5 वर्ष त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्येच निवास केला होता आणि कदाचित याला शनी मंडल म्हणतात. आठवा तो काळ जो 2019 सालाचा डिसेंबर महिना, जेव्हा कोरोनासारखी महामारी संपूर्ण जगभर पसरली होती, हाच तो काळ होता जेव्हा तुमची 7.5 सुरू झाली होती. संपूर्ण देश त्रस्त झाला होता. पण जसजसे 2000 ते 2020 सालाच्या सुरुवातीला शनी देवांचे गोचर कुंभ राशीत झाले, त्यानंतर कोणालाही कोरोनाची आठवण सुद्धा राहिली नाही. याचा अर्थ असा होतो की अनेक कार्य शनिदेवांनी संपन्न करून दिली. फक्त देशासाठीच नाही तर संपूर्ण जगाला एका उत्कृष्ट स्थानी पोहोचवण्याची जबाबदारी शनिदेवांकडे होती. जर ते आपल्या स्वतःच्या राशीत होते तर ते आपल्याला त्रास कसा देऊ शकतात, याचा अर्थ असा की शनिदेव आपल्या स्वतःच्या घरात होते, त्यांच्या निवासस्थानी होते आणि म्हणूनच त्यांनी आपला आत्मविश्वास, आपले करिअर घडवले. हे विसरू नका, हे शनिदेव आपल्या स्वतःच्या राशीत होते. आपले संपूर्ण शरीर त्यांच्याशी जोडले गेले होते. हे मान्य करायलाच हवे की जेव्हा जेव्हा चंद्रावरून शनीचे गोचर होते तेव्हा ते आपल्याला मानसिक अशांती देतात. पण विचार करा, हेच ते शिक्षक आहेत, हेच जे दंड देऊन आपल्याला शिकवतात, आपल्या शालेय जीवनाची आठवण करून देतात. जेव्हा आपण शाळेत शिक्षण घेत होतो तेव्हा तुम्हाला 2 प्रकारचे शिक्षक भेटले असतील. ते कसे? जे प्रेमाने, शांतपणे आणि समजूतदारपणे शिकवत होते, आणि दुसरे असे जे दंड आणि छडीच्या माध्यमातून शिकवत होते. पण आज आपल्या योग्यतेपर्यंत पोहोचलो आहोत आपण, ते त्या दुसऱ्या प्रकारच्या शिक्षकांमुळेच. जर त्या दिवशी त्यांनी आपल्याला दंड दिला नसता तर आज आपल्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण. कदाचित हे शनिदेव मागील 2.5 वर्षापासून आपल्या राशीवर आहेत आणि त्यांनी आपल्या राशीलाच आपले घर बनवले आहे. शनिदेवांकडे एक जबाबदारी असते, कारण त्यांचा सायकल 2.5 वर्षाचा असतो. लक्षात घ्या, जेव्हा एखादे कासव आपल्या स्थानावरून प्रवास सुरू करतो तेव्हा त्याला आपल्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी वेळ लागतो, पण तो शेवटी आपले लक्ष गाठतोच. याउलट एक ससा प्रवासात भटकतो. आपण लहानपणी ही गोष्ट नक्कीच शिकली असेल. त्याचा अर्थ असा होतो की शनिदेव हेच कासव आहेत. ते 2.5 वर्ष घेतात, पण ते आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी खूप कार्यरत असतात. म्हणूनच त्यांना विलंबाचे कारण म्हटले जाते. आणि आता एक नवीन कार्य समोर येत आहे. आता असा एक काळ येत आहे जिथे शनिदेव आपल्याला उच्चभर प्रदान करताना दिसणार आहेत. हा वरदान काय असेल हे ध्यानपूर्वक समजून घ्या. जर कोणाला आरोग्याच्या समस्या असतील व किंमत इतर कोणत्याही कारणांमुळे शारीरिक अस्वस्थता जाणवत असेल तर शनिदेवांचा प्रभाव यावर सकारात्मक ठरेल. सप्तम भाव हा व्यापारासाठी देखील महत्त्वाचा असतो. जर व्यवसायात तुमचा व्यवसाय असेल आणि तुमच्या व्यवसायात मंदी किंवा कोणकोणते अडथळे येत असतील तर शनीच्या प्रभावामुळे काहीसा विलंब झाला असेल. पण आता शनिदेव नवीन वरदान देत आहेत. व्यवसाय, कौटुंबिक जीवन आणि वैवाहिक नातेसंबंधी यामध्ये स्थिरता आणि शांती येणार आहे. शनीची 10वी दृष्टी जी आत्तापर्यंत कार्यरत होती ती तुमच्या करिअर भावावर होती.
गेल्या 2.5 वर्षात तुम्ही ज्या यशाला गवसणी घातली आहे त्यामागे तुमच्या राशीचा स्वामी शनीचा मोठा हातभार आहे, जे विसरू नका. पण तरीही जर विलंब होत असेल, काम पूर्ण होत नसतील, नोकरीत स्थैर्य नसेल किंवा शत्रू अडथळे आणत असतील, तर हे सर्व शनीच्या 10व्या दृष्टीमुळे घडत होते. असा या गोष्टींमध्ये सुधारणा होणार आहे. पुढील वरदान म्हणजे करिअरमध्ये वाढ होणे आणि स्थैर्य निर्माण होणे. आता येऊया त्या महत्त्वाच्या विषयावर जो 29 मार्च सुरू होणार आहे. शनी हा कासवासारखा आहे, हे लक्षात ठेवा. बरेच लोक घरात कासव ठेवतात, पण हे योग्य आहे का? कधीही नाही. कच्छप रूपातील भगवान नारायण यांनी विश्वचना केली, पण जर त्यांना आपण एका चौकटीत अडकवले आणि विचार केले की त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल, तर ते पूर्ण चुकीचे आहे. जर पतीला बंधनात ठेवले तर अर्धांगिनी लक्ष्मी माता प्रसन्न होईल का? नाही. तसेच बरेच लोक कासवाची अंगठी घालतात, हा विचार करून की त्यामुळे लक्ष्मीची कृपा होईल. पण विचार करा, शनी जिथे असतो तिथे विलंब असतोच. जर आपण शनीच्या प्रभावाला आपल्या हातात धारण केले तर कार्यात अडथळे येणे साहजिकच आहे. हो, जर तुमच्या कुंडलीत शनी योगकारक असेल तर नीला धारण करणे फायद्याचे ठरू शकते. नीलमच्या प्रभावामुळे राजा बनण्याची ताकद मिळते आणि शनीची कृपा लाभते. 2-9 मार्च 2025 रोजी एक नवीन गोचर परिवर्तन घटना घडणार आहेत. शनिदेव कुंभ राशी सोडून पुढच्या घरात म्हणजेच धनभावात प्रवेश करणार आहेत. धनभावात प्रवेश करणे हे आपल्याला मोठ्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. शनिदेव आता आपल्या स्वतःच्या घरातून निघून एका शत्रूच्या घरात प्रवेश करत आहेत. शनी मीन राशीत जातील, जी जलतत्वाचे आहे, तर शनी स्वतः वायुतत्वाचे ग्रह मानले जातात. आता विचार करा, स्थिर पाण्यावर जोरदार वारा आला तर काय होईल? तसाच प्रभाव आपल्या धनभावावर पडणार आहे. त्यामुळे आपल्याला आपले आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे लागेल. पैशाचा प्रवाह नक्कीच असेल, यात शंका नाही. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होईल. द्वितीय भाव हा आपल्या वाणीचा आणि संवादाचा भाव आहे. त्यामुळे जे लोक स्पीच, कम्युनिकेशन आणि बोलण्याची संबंधित व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. द्वितीय कुटुंबाचा भाव देखील आहे. याचा अर्थ पुढील 2.5 वर्ष घर, गाड्या, प्रॉपर्टी आणि स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी उत्तम असतील. तर तुम्ही या क्षेत्राशी संबंधित असाल तर शनिदेव तुमच्या समर्थनात असतील. रुका हुआ पैसा आणि अडथळ्यांपासून मुक्ती. 29 मार्चपासून शनिदेव जेव्हा आपल्या दुसऱ्या भावात असतील तेव्हा त्यांची दृष्टी अष्टम भावावर पडेल. अष्टम भाव आर्थिक अडथळे, गुंतलेली संपत्ती किंवा कुठेतरी अडकलेले पैसे दर्शवतो. शनी धनभावातून अष्टम भावाकडे पाहतील, म्हणजे जे पैसे अडकलेले आहेत ते परत मिळण्याची शक्यता प्रबळ असेल. अडथळ्यांवर मात करणे हा शनीचा कर्तव्य असतो. त्यामुळे गेल्या काही काळापासून जे प्रलंबित होते त्यामध्ये गती येईल. शनीची सर्वात महत्त्वाच्या दृष्टीने अजून एक अत्यंत महत्त्वाची दृष्टी आहे, जी शनीची 10वी दृष्टी तुमच्या उत्पन्न भावावर पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 10वी दृष्टी सर्वात महत्त्वाची मानली जाते आणि आता ही दृष्टी उत्पन्नाच्या इन्कमच्या भावावर पडणार आहे. विचार करा, दृष्टी कुठून पडते? धनभावातून. त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढण्याची मोठी शक्यता आहे. धनप्राप्ती कशी होईल? धन येणार कुठून? स्वाभाविक आहे, आपल्या कर्मातून. याचा अर्थ पुढील 2.5 वर्ष करिअरमध्ये मोठी संधी येईल, व्यवसाय वाढेल आणि आर्थिक स्थिरता निर्माण होईल. गेल्या 5 वर्षात आपण अनेक चढउतार अनुभवले, पण आता त्याचे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. कुंभ राशीवर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद.
शनी कधीच कुंभ राशींच्या लोकांना त्रास देत नाही. अनेक ज्योतिषी आणि लोक जेव्हा त्यांना काही समजत नाही तेव्हा सारा दोष शनी आणि राहूवर टाकतात. परंतु लक्षात ठेवा, हे दोन्ही ग्रह मोठ्या यशाचा स्रोत असतात. राहू अचानक संधी देतो, पण तरीही शनी थोडा विलंबच करतो, पण यश हमखास देतो. शनीचे काम आहे तुम्हाला तुमच्या योग्य तत्वांपर्यंत पोहोचवणे आणि आता तुमच्या मेहनतीला मोठे यश मिळवण्याची वेळ आली आहे. शनिदेव निरोप देताना कोणते गिफ्ट द्यावे? जेव्हा आपण कोणत्याही समारंभाला जातो तेव्हा गिफ्ट घेऊन जातो आणि त्याच्या बदल्यात ही आपल्याला काहीतरी मिळतेच. आता शनिदेव कुंभ राशी सोडत आहे, तर त्यांना असे कोणते गिफ्ट द्यावे ज्यामुळे आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या बदल्यात आपल्यालाही रिटर्न गिफ्ट मिळते. आता शनिदेव कुंभ राशीत काही शेवटचे दिवस आहेत. सध्या ते तुमच्या स्वतःच्या राशीत तुमच्या स्वतःच्या लग्नावर उपस्थित आहेत. आपण आपले शरीर मानले तर शनिदेव याला प्रभावित करत आहेत. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे? शनिदेवांचे गुरु भगवान शिव मानले जातात आणि त्यांचे आराध्य भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे एखाद्या कृष्ण मंदिरात किंवा शिवमंदिरात जाऊन सेवा करा, शारीरिक श्रम द्या, मंदिराची साफसफाई करा, हातभार लावा किंवा मंदिरात काहीही मदत करा. कर्म हे शनीचा मूलमंत्र आहे आणि शनिश्रमाचे कार्यक्रम आहेत. जर आपण एखाद्या धार्मिक स्थळी सेवा केली तर शनिदेव रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्याला अपार यश आणि भरपूर आनंद प्रदान करतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय शनिदेव.